विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी लिटिल हँड्स इंटरनॅशनल स्कूल कोल्हेगाव येथे नुकतेच वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण मोठ्या उत्साहात साजरे झाले। ब्लूमिंग युफोरिया या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात सादर करण्यात आला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे चार्टर्ड अकाउंट योगेश ठोंबरे, श्रीराम डॉक्टर पाटील, जनरल मॅनेजर ट्रान्स आशिया बायोमेडिकल लिमिटेड मुंबई व डॉक्टर प्रमिला पाटील, सहयोगी प्राध्यापिका व वाणिज्य विभाग प्रमुख पुणे SNDT महिला विद्यापीठ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या। यावेळी सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। भावसाक्षरता, वैज्ञानिक दृष्टिकोन, राष्ट्रीय जबाबदारी, ध्येय निश्चिती, निसर्गाबाबतची कृतज्ञता या समाजमन घडवणाऱ्या विषयांवर सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपल्या कलाविष्काराने पालक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले। योगेश ठोंबरे व डॉक्टर प्रमिला पाटील यांनी लिटिल हँड्स शाळेच्या आता छोट्याशा रोपट्यातून वटवृक्ष झाले आहे। तसेच स्नेह संमेलन केवळ नाट्य नृत्य यांचा आविष्कार न राहता ते विचारांचे संमेलन बनले। हे संमेलन अंतर्मुख करणारे होते असे प्रतिपादनही केले। शाळेच्या मॅनेजमेंट टीमचे अध्यक्ष माननीय दिलीप भोईर यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेजा लालचंद्र भोईर, नगरसेविका हेदुटणे कोळे यांनी केले। यावेळी माजी नगरसेविका शैलेजा लालचंद्र भोईर, माजी सरपंच लालचंद्र भोईर, माजी सरपंच कोळेगाव सुनील शिवराम भोईर सर्व मान्यवर उपस्थित होते। त्यानंतर विविध कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले। मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले। यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज।
शुभेच्छापर शब्द ऐकायचेत अशी रिक्वेस्ट आल्यानंतर बोलते. सर्वप्रथम योगेश ठोंबरे, CA योगेश ठोंबरे. म्हणजे माझंसुद्धा BCom जेव्हा मी होते तेव्हा CA होण्याचा मी प्रयत्न केला, पण अभ्यासाने दोन्ही काही होत नव्हतं. पण देन आय शिफ्टेड टू प्रोफेसरशिप अँड नाव आय एम दी हेड ऑफ द डिपार्टमेंट. ते आहे, पण शेवटी एक ड्रीम होती CA व्हायची आणि तुम्ही ती आमची पूर्ण केलेली आहे. त्याबद्दल तुमचं खूप खूप कौतुक, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे मीडियामध्ये ते खूप प्रसिद्ध झालेले आहेत, सर्वांकडे ती रील्स पोचलेले आहेत. न्यूजपेपरने त्यांची दखल घेतलेली आहे, प्रिंट मीडियाने त्यांची दखल घेतलेली आहे, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स असोसिएशनने त्यांची दखल घेतली आहे. म्हणजे आपल्याला अंगावरती काटे आले पाहिजे की ज्या इन्स्टिट्यूटमध्ये जेव्हा आपण आपले असाइनमेंट सबमिट करायला जातो आणि आपल्या अंगाला असा थरथराट उठतो की बापरे CC सबमिट केलं. आमच्या वेळेस CC असायचे. CC सबमिट केले, पास होऊ की नाही होऊ, काय असेल प्रकार तो, आणि त्या इन्स्टिट्यूटने एका कॅन्डिडेटची दखल घेणं म्हणजे हा रेकॉर्ड आहे. हा रेकॉर्ड आहे सर. आणि हा रेकॉर्ड तुम्ही अजून पुढे जाऊन ब्रेक कराल इन युअर ॲक्च्युअल करिअर. यू ट्राय टू फाइंड आउट द लूप होल्स अँड ट्राय टू अकाउंटिंग लँग्वेजमध्ये सांगायला झालं तर बी ऑलवेज जेन्युइन अँड फेअर, because you are into the job of fairness and transparency along with accountability. So त्या गोष्टीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमची प्रॅक्टिस